श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 165 चा उर्वरित भाग। आणि अदळीनाथाकडे आली, त्यांचे पाय धुतले, पूजा केली, जीव घातले, पानाचा विडा दिला, मग ती परत गेली। राजाचा गुरु शपनिक त्याने राजाला सांगितले, मळ्यात एक जोगी आले आहेत, त्यांच्या दर्शनाला राणी रोज जाते, तर तुम्ही तिला मनाई का करत नाही? राजाने राणीला विचारले, तुम्ही रोज कुठे जाता? तिने सांगितले, माझे गुरु मळ्यात आहेत, त्यांच्या दर्शनाला जात असते। राजाने सांगितले, उद्यापासून तेथे जाऊ नका। तिने आक्षेप केला, का जाऊ नये? मी जाईनच, तुम्ही कसे जाता ते पाहू। म्हणून राजाने दरवाजापासून तर मळा पावेतो पहारेकऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला। नंतर राणीने त्या पुरुषाकडे विचारायला पाठवले की राजाने असा पहारेकऱ्याचा बंदोबस्त केला आहे, तर मला येता येईल का? त्या पुरुषाने सांगितले, जी जर येत असेल तर येऊ शकेल, पण दासीच्या डोक्यावर सर्व सामग्री दिली व आली, त्यांचे पाय धुतले, पूजा केली, जीव घातले, पानाचा विडा दिला आणि परत राजवाड्यात आली। राजाने विचारले, तुम्ही आज तेथे गेल्या नाही ते का? राणीने सांगितले, मी तर जाऊन आली। एवढा पहारा असताना कशा जाऊन आल्या? तिने म्हटले, हा नवे, अमुका पहारेकरी अमुके ठिकाणी होता। मग राजाने पहारेकऱ्यांना बोलवले आणि विचारले, का रे, ही गेली तेव्हा तुम्ही का गप्प होते? त्यांनी सांगितले, आम्ही राणीला जाताना बघितले, परत येताना बघितले, परंतु आमच्याकडून काही बोलले जात नव्हते, अडवले जात नव्हते। हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले। राजाने राणीला विचारले, तुमचे गुरु आमच्या गुरूंशी चर्चा करतील का? तिने सांगितले, न करायला काय झाले, अवश्य करतील। मग राजाने राणीच्या गुरुला बोलवण्यासाठी पाठवले, तेव्हा ते आले नाहीत। नंतर राणीने बोलवण्यासाठी पाठवले, तेव्हा ते आले आणि दोघांच्या गुरु मध्ये शास्त्र चर्चा झाली, त्यात शपनिक निरुत्तर झाले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।